सर्व शेतकरी बांधवांना महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण कलिंगड प्लॉटमध्ये आहोत। तर आज 36 दिवस पूर्ण झालेले आहेत ह्या प्लॉटला। 36 दिवसाचा हा प्लॉट आहे। तर तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवागार प्लॉट, पूर्ण हिरवागार झालेला आहे। पूर्ण वेल आहे ते पूर्ण मातलेलं आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की 05234 ह्या लागवडीचा उपयोग आम्ही मागच्या वेळी केलेला होता। तर तुम्ही 05234 चा रिझल्ट बघू शकता। पूर्ण प्लॉट पूर्ण सगळं हिरवागार झालेलं आहे, पूर्ण सगळं वेलेनं मातलेलं आहे। तर खूप छान रिझल्ट आलेले आहेत। अनेक महत्त्वाची गोष्ट तुम्हा सर्व शेतकरी बांधवांसोबत शेअर करायची होती की फुलाची संख्या जी आहे ती मागच्या वेळी होती त्याच्या डबल झालेली आहे। भरपूर फुलं आहेत, फुलांची संख्या जास्त झालेली आहे। आणि जी कलिंगडची जी छोटे छोटे फळं आहेत, सुपारी एवढे फळं 1-2 असं पूर्ण प्लॉटमध्ये आहेत। प्रत्येक वेलेला 2 कलिंगडची बारकी बारकी सुपारी एवढी फळं झालेली आहेत। तर 05234 न काय होतं म्हणजे फुलाची संख्या जी असते ती जास्त होते, त्यानंतर फळं धारणामध्ये मदत करतं। पहिल्यापासून आम्ही विजिट करत आहोत, तर तुमच्यासोबत मी पहिल्यापासूनच टच आहेच। पहिल्या विजिटपासून आपण व्हिडिओ करत आहोत आणि जी महत्त्वाची माहिती आहे ती तुमच्यासोबत मी पोचवत आहे। तर आज मी 27व्या दिवसानंतर ह्या विजिटला 36 दिवस झालेले आहेत। तर आज आल्यानंतर खूपच आनंद झाला मला। तर पूर्ण हिरवागार प्लॉट बघून एकदम मन समाधान वाटलं की आपण ज्या दिशेने चाललेलो आहोत, जे लागवडीचे शेड्यूल्स आपण सोडत आहोत, द्वारा आम्ही जी लागवड सोडत आहोत त्या लागवडीचा रिझल्ट खूप छान येत आहे आणि निसर्गाने पण खूप चांगली साथ दिलेली आहे। तर खूप छान आहे। तर आज मी प्लॉट बघितला, पूर्ण प्लॉट विजिट केला, बघितला, पाहिला। तर कोणत्याही प्रकारची कीड नाही आहे, कोणत्याही प्रकारचा रोग नाही आहे, कुठलेही मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी नाही, कोणतेही प्रॉब्लेम्स नाही आहेत। आता फक्त आमचा एकच उद्देश राहणार आहे की फुलाची संख्या कसं जास्त करता येईल आणि जी फळं धारणा झालेली आहेत तिची साईज कोणत्या पद्धतीने आपण वाढवता येईल त्याच्यावर आपण फोकस केलेला आहे। तर ह्या आठवड्याला आपण काय करणार आहोत, 13-0-45 ही लागवड आम्ही ड्रिप द्वारा सोडणार आहोत। 13-0-45 लागवड वापरल्यानंतर ह्या कलिंगड प्लॉटमध्ये कोणकोणते चेंजेस होतात हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया। 36 दिवस झाले की एक चांगल्या पद्धतीने हा प्लॉट आलेला आहे आणि कमी खर्चामध्ये आम्ही केलेला आहे हा प्लॉट। कीटकनाशक, बुरशीनाशकची 2 काही 3 फवारणी झालेली आहेत। तर एवढ्या फवारणीवरच आणि लागवड ते ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशननं, म्हणजे जी लागवड आम्ही ड्रिपद्वारा सोडलेत आणि वरनं जे कीटकनाशकची आणि बुरशीनाशकची फवारणी आणि टॉनिकची फवारणी जी घेतलेली आहे, त्या थोड्याशा खर्चात हा 1 एकर प्लॉट आहे। तर 1 एकर प्लॉटला आमचा लागवडीचा खर्च आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकचा खर्च हा फक्त आणि फक्त 10,000 रुपयाला गेलेला आहे। 10,000 रुपयामध्ये हे सर्व रिझल्ट आलेले आहेत। तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोणकोणते प्रकारचे चेंजेस आहेत आणि प्लॉट कोणत्या स्टेजला जातो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। धन्यवाद।